तुमच्यासाठी पत्र आलंय, वाचून दाखवतो मी. तीर्थरूप सावळा, साष्टांग नमस्कार. कसा आहेस? ओळखलं का मला? मी तुझा लाडका गाढव. लग्न झाल्यावर चांगली चांगली माणसं गाढव होतात आणि तुला वाटलं की मी गाढवाचा माणूस होईन, पण मी अजून तसाच आहे, गाढव. सावळा, तू नेहमी म्हणायचास राजकारण म्हणजे गाढवपणा झालाय, म्हणून मला राजकारणात फ्युचर आहे असं वाटलं. एका नगरसेवकाकडे जायला लागलो. मग त्याच्या दारात मला उभं बघून एक माणूस म्हणाला, नगरसेवकापेक्षा या गाढवाला मत दिलं असतं तर फार बरं झालं असतं, निदान तो प्रामाणिक तरी आहे. तिथं माझ्या अपेक्षा वाढल्या. मग असं लक्षात आलं की अमेरिकेत बराक ओबामाच्या डेमोक्रॅटिक पक्षाची निशाणी पण गाढवच आहे. हे ऐकून मग अजून हुरूप आला. कामाला सुरुवात केली. नागपूर अधिवेशनात गेलो. पण सत्ताधारी विरोधी पक्षासारखे वागतात आणि विरोधक सत्ताधाऱ्यांसारखे निवांत का असतात हेच मला कळलं नाही. पण माझा अभ्यास चालू आहे. माझ्यात राजकारण्यांचा एकही गुण नाही हे बघून निराश झालो. ठरवलं पुन्हा तुझ्याकडे यावं आणि मडकी घडवावी. तुझंच काम चांगलं आहे सावळा. माती खाण्यापेक्षा माती तुडवणं नक्कीच चांगलं. माणसं बिघडवण्यापेक्षा मडकी घडवणं हे मोठं काम आहे सावळा. मला माफ करशील ना? मी नुसताच प्राणी आहे. मला कुठली जात नाही आणि जातीपातीशिवाय माणूस राजकारणात यशस्वी होत नाही हे न कळण्या एवढा पण मी गाढव राहिलेलो नाहीये. तुझाच आणि फक्त तुझाच गाढव. वा, काय उत्तर द्याल सर? एकंदरीत राजकारणाची जी परिस्थिती आहे त्यामध्ये आमूलाग्र बदल होणं, आपण सातत्याने बोलतो की खूप सुशिक्षित माणसं या क्षेत्रात यायला पाहिजेत, थोडंसं विचार करणारी माणसं यायला पाहिजेत, की आपलं आयुष्य 70-80 वर्षच आहे हे समजणारी माणसं यायला पाहिजेत, त्यामुळे आपली भूक कमीच असली पाहिजे हे समजणारी माणसं यायला पाहिजेत. असं आपल्याला हे आकलन व्हायला पाहिजे. आपण ते सातत्याने बघतो.